भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांना एक पत्र लिहिलं आणि आपली नाराजी व्यक्त केली। सर काय लिहिलं तुम्ही पत्रात नेमकं तुमच्या तोंडून सांगा। मी नाराजी वगैरे व्यक्त केली नाही। आपण जे म्हणताय की नाही ते माझे नेते आहेत, बावनकुळे साहेब, माझे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, माझे नेते माननीय फडणवीस साहेब, हे सगळे माझे नेते आहे। मी या नेत्यांवरती नाराजी कशी व्यक्त करू शकतो? माझ्या पत्राचा आशय हा आहे की त्याच्यामध्ये मी साधारणतः मागच्या कालखंडात बाजार समितीचा उपसभापती राहिलो, जिल्हा परिषदचा 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढली, 2 वेळा राहिलो, विधानसभेचा सदस्य मी 4 वेळा मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिले, 2 वेळा आमदार होतो, पंचायत राज कमिटीचा महाराष्ट्राचा चेअरमन होतो। तर अशा याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। पार्टीने जिथे जिथे मला पाठवलं तिथे तिथे गेलो मी। इतर राज्यामध्ये छत्तीसगडमध्ये 1.5 महिना काम जाऊन पक्ष पूर्ण घरदार सोडून, छत्तीसगडमध्ये असेल, MP मध्ये असेल, UP मध्ये असेल, गुजरातमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये तिथे काम करण्याची भूमिका पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे। कधी विरोध केलेला नाही आहे आणि आताही विरोध करण्याचा विषय नाहीच आहे माझा। असा त्या पत्राचा आशय धरून आपण कोणी म्हणत असेल का हे नाराज आहे? पत्रात तुम्ही जुन्या कार्यकर्त्यांना हां, पत्रामध्ये हे आशय आहे की मला कुही तालुक्याचं समन्वय समितीचं अध्यक्षपद त्यांनी दिलेलं आहे। आता समन्वय समिती मी पंचायत राज कमिटीचा महाराष्ट्र चेअरमन राहिलो, सगळ्या अधिकाऱ्यांसोबत माझे समन्वय आहेच, मी सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन जाऊन अजूनही काम करतोच आहे। तर मग अशा याच्यामध्ये ते समन्वय समितीचं अध्यक्षपद ज्या कार्यकर्त्यांनी वर्ष काम केलेलं आहे, सतरंज उचललेलं आहे, प्रामाणिकपणे काम केलं आहे, साधं त्याला ग्रामपंचायतचं पद मिळालं नाही, सदस्य झाला नाही, पण तो प्रामाणिक कार्यकर्ता आहे, त्या प्रामाणिक कार्यकर्त्याला हे पद मिळालं तर एक जुन्या कार्यकर्त्यामध्ये नव चैतन्य निर्माण होईल, त्याला दिलं पाहिजे, त्याचाही इज्जत केली पाहिजे। जर कार्यकर्त्याला, जुन्या कार्यकर्त्याला आपण सांभाळून घेणार नाही आणि नवीन आज आलेल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आपण नवीन एंट्री करून त्या पद्धतीनं त्या शासकीय कमिटीत ठेवणार तर जुन्या कार्यकर्त्याचा थोडासा एक पंच होणारच आहे, वाटणार आहे। त्या कार्यकर्त्याला सांभाळणार कोणी आहे का? त्या असं म्हणत आहे का तुम्हाला की महाराष्ट्रात भाजप जुन्या कार्यकर्त्यांना सांभाळत नाही, नवीन जे बाहेरून येत आहेत त्यांना संधी दिली जाते? नाही, माझं असं पूर्ण मोराल महाराष्ट्राचा विषय नाही आहे, परंतु माझं एक प्रामाणिक मत आहे। मी माझ्या मतदारसंघापुरतं बोलतोय, महाराष्ट्रापुरतं बोलत नाही। तसं होतंय माझ्या मतदारसंघामध्ये, उमरेड मतदारसंघामध्ये हे नवीन कार्यकर्त्याला ज्यांनी पक्ष माहीत नाही, पक्षाचं काम केलेलं नाही, अशा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी एंटर केलं गेलं आहे। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोधात काम केलेलं आहे, अशा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी एंटर केलं गेलेलं आहे। मग जुना कार्यकर्त्याच्या भावना दुखावणार नाहीत का? आता तुम्ही सांगितले की मला 4 वेळा विधानसभेची तिकीट गेली, 2 वेळा आमदार होते, असं असताना तुम्हाला वाटतं की जुन्या कार्यकर्त्यांना डावलं जाते? तुम्ही जुने कार्यकर्ते आहे, तुम्हाला डावललं नाही? मी असं नाही म्हटलं ना, मी असं कुठं म्हटलं मला डावललं? मी संधी देतोय, मी काम करतोच आहे, मी करणारच आहे काम, मी भाजपचाच कार्यकर्ता पक्का आहे। मला डावललं असं म्हणत नाही आहे, मला तर त्या ठिकाणी मी आहेच पार्टीचा कार्यकर्ता। माझी आई आहे भारतीय जनता पार्टी, माझा वडील आहे, नवीन याला संधी देत आहे म्हणून त्या ठिकाणी जे जुने जाणते कार्यकर्ते आहे त्यांनाही कुठेतरी सन्मानाचं पद भेटलं पाहिजे, सन्मानाने त्यांच्यासोबत वागणूक भेटली पाहिजे, त्यांच्या दुःखामध्ये सुखामध्ये पाळणारे नेते तयार झाले पाहिजे, त्यांनी पण काहीतरी विचारलं पाहिजे। या दृष्टिकोनातून त्यांना माझ्याऐवजी दुसऱ्यांना द्या, माझ्याऐवजी जुन्या कार्यकर्त्याला एंटर करा, ज्यांनी काम केलं आहे सतरंज उचलण्यापासून, हे मी भावना सांगितलेली आहे। तुमचा रोष राजू पारवे यांच्यावर आहे का? रोष राजू पारवेवरती नाही आहे, माझा रोष राजू पारवेवरती नाही, माझा रोष कोणावरती नाही आहे, परंतु त्या ठिकाणी दिलं पाहिजे जे करणारे आहेत, ज्यांच्याकडे ऑथेंटिक जबाबदारी आहे, त्यांनी जुन्या कार्यकर्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी स्थान दिलं पाहिजे, असं माझं मत आहे। तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहात का? हो, नक्कीच घेणार आहे। मी आता उद्यालाच मुंबईला जाणार आहे, तर उद्याला मुंबईला गेल्यानंतर आता माझी आमदारांची बैठक आहे, त्याच्यामध्ये माझ्या अध्यक्षांसोबतही भेट होईल। माझी अध्यक्ष आपले महसूल मंत्री साहेबाची पण त्या ठिकाणी असल्यानंतर भेट होणारच आहे, बोलणार आहे मी त्यांना त्या ठिकाणी। मुख्यमंत्री साहेबाची भेट झाली तर त्यांना पण सांगणार आहे ह्या गोष्टी। काय सांगणार आहे? हेच जुन्या कार्यकर्त्याला संधी भेटली पाहिजे, जुन्या कार्यकर्त्याला डावलून चालणार नाही, त्या ठिकाणी त्यांचा सन्मान वाढवण्याकरता नवीन लोकांना एंट्री झाली तर ते झालीच पाहिजे। पक्षवाढीसाठी आवश्यकच आहे या गोष्टी, पक्ष वाढलंच पाहिजे, परंतु त्या ठिकाणी पक्ष वाढवत असताना जुन्या कार्यकर्त्यालाही त्या ठिकाणी विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांचाही पूर्ण सन्मान झाला पाहिजे, ही भूमिका खऱ्या अर्थाने माझी आहे। बावनकुळे साहेबांकडून उत्तर आलं काही पत्राचं? नाही, अजिबात नाही, त्यांचं बोलणं पण झालं नाही, उत्तर पण आलं नाही। पालकमंत्री कार्यालयाचे कोऑर्डिनेटर माननीय किशोरजी रेवतकर यांना पण पाठवलेलं आहे, आपण जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आनंदरावजी राऊत साहेब यांना पण पाठवलेलं आहे, बावनकुळे साहेबांच्या पण व्हॉट्सअपवरती हे पत्र पाठवलेलं आहे।
रिप्लाय येईल, तुम्ही भेटच घेणार आहात. मी भेट घेणार आहे ना. रिप्लाय नाही आला तरी मी भेट घेणार आहे ना. नेते आहेत ना आपले, भेटावं लागेल ना. भेटल्याशिवाय कसं होणार आहे? कार्यकर्त्याची भावना आहे की बावनकुळे साहेब प्रत्येक कार्यकर्त्याला रिप्लाय करतात, रात्री 2-2 तास व्हॉट्सअपवर रिप्लाय करतात. मला रिप्लाय नाही आला, मला त्यांचा रिप्लाय आलेला नाही. नक्कीच आशा करूया की सुधीर पारवे माजी आमदार, वरिष्ठ नेते आहे भाजपचे, त्यांची नाराजी दूर करण्यात पक्ष नेतृत्वाला यश येईल. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.